नमस्कार, मी लतिका। आज आपण आमरस आणि तांदळाच्या पिठाच्या शेवई बनवणार आहोत। आता ह्यात काय घेतलेलं आहे, आमरससाठी साहित्य घेतलेले आहे। हे 2 आंबे घेतलेले आहेत। मी पूर्ण साल काढून त्याचा गर फक्त काढून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला गोडीप्रमाणे साखर, आणि साखर जी बारीक केली ना, आपली चहाची साखर आहे, ह्याच्यामध्ये एक विलायची पण मी बारीक केलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, आणि पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा कप दूध बी टाकू शकता। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आंब्याच्या सगळ्या रेसिपी आपल्या अपलोड झालेल्या आहेत, जसं की तुम्हाला सांगते की आमरस पुरी, आमरसची थाळी दाखवलेली आहे, आमरसची खीर दाखवलेली आहे, आमरस शेक दाखवलेला आहे, मिल्कशेक वगैरे सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता हे काय करते, मिक्सरला मी फिरवून घेणार आहे, पण दूध बीत काय वापरणार नाही। दूध जरी वापरलं तर थोडंसं चालू शकते। वाडगं घेतलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये बघा तांदळाचं पीठ घेतलेलं, 1 वाटी दाबून असं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जेवढी माणसं असतील ना त्याप्रमाणे तुम्ही तांदळाचं पीठ घ्या। आता हे तांदळाचं पीठ कोणतं आहे माहिती आहे का, अर्ध रेशनिंगचं तांदूळ आहेत आणि अर्ध आंबी मोहर आहे, आणि ते आपण चक्कीतून बारीक दळून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, आणि ह्याच्यासाठी आपल्याला एकदम कडक गरम पाणी पाहिजे। ज्या वाटीनं आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीनं मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। एकदम थोडंसं पाणी टाकायचं, एकदम बघा कडक गरम आहे, आणि हलवून घ्यायचं। जरी जास्त थोडंसं गरम करत जरी ठेवलं की नाही, तर तुम्ही एकदम असं टाकू नका, थोडं टाका, हाताला भाजेल वगैरे बरं का। पूर्णपणे बघा 1 वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि ह्याला थोडंसं आपण थंड होऊन देऊया, आणि नंतर मिक्स करूया। नाहीतर काय करायचं माहिती आहे का, कॉटनचा मलमली कपड्यामध्ये जरी तुम्ही टाकून जरी मळलं तरी चालेल। सेम जसे आपण उकडीचे मोदक करतो ना, त्या प्रकारे आपल्याला हे पीठ पाहिजे। तर आता हे मी मळून घेते। मस्त बघा असं मळून घेतलेलं आहे। थोडंसं हलकंसं थंड झाल्यावर मी मळलेलं आहे, आणि जास्त आपल्याला घट्ट नाही पाहिजे, थोडंसं सैलच पाहिजे। असं हाताला थोडंसं तेल तूप काही लावलं तरी चालेल, किंवा पिठाला जरी तुम्ही लावलं तरी पण चालू शकते। शेवगा घेतलेला आहे, आणि त्याला बघा एकदम बारीक होलवाली चकली लावलेली आहे। जर पाहिजे तर तुम्ही थोडीशी मोठीवाली पण लावू शकता, पण मी पहिलं बघणार आहे बारीकवाल्यामध्ये किती बारीक होतात। आणि आतून पण मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। पीठ लक्षात ठेवायचं, एकदम चांगलं मळून घ्यायचं, जेवढं होता होईल एवढं, जसं आपण मोदकाला कसं मळतो असं मळून घ्यायचं। आता ही रेसिपी ना मी तुम्हाला सांगते, माझी एक फ्रेंड, तुम्हाला मी हमेशा रेसिपी सांगत असते, रत्नागिरी साईडची आहे। तिच्या सुनाला का नाही गावावरून आंबे वगैरे आणलेले आहेत, तिनं ही रेसिपी मला खायला घातलेली आहे। कारण आंबे आले का नाही की हमेशा ती लोक आम्हाला जेवायला बोलवतात। तर हे दाबून भरायचं बरं का, मोकळं ठेवायचं नाही जरासुद्धा। भरून घेतलेलं आहे बघा। आता हे मी लावून घेते। हमेशा गेलं का नाही की आमरस पुरी, चपाती, आमरस असं खायला भेटतं। ह्या बारीनं सुनानं तिच्या काहीतरी वेगळं बनवून मला खायला घातलं, तर छान वाटलं ना। आता हे मी लावून घेते व्यवस्थित। आता हे इडली पात्र घेतलेलं आहे, आणि ह्याला मी थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये करूया, तुम्ही चाळणीत पण करू शकता, बघा मस्त पडतात छोट्या अशा। तिने मला येस्तवर 2-3 वेळा सांगितलं, ही माझ्या आजीची रेसिपी आहे, तिची आजी ही बनवायची त्यांना आंब्याच्या दिवसात। तर तुम्ही जरूर दाखवा ही रेसिपी, कुणाला आवडली तर बनवतील, खातील काहीतरी वेगळं असं। तर बघा अशा पद्धतीने जसं आपण कुरवड्या कशा करतो सेम पद्धतीनं करून ह्याच्यात ठेवायचं। आता हे बघा मी 4 पण करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या करून घेते। बनवून झाल्यात बघा। इडलीचा कुकर ठेवला आहे बघा गॅसवर, आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस मी पिळलेला आहे, कारण की ती खाली काळं होऊ नये म्हणून। आता हे एक आपण ठेवून घेऊया। सगळे ठेवून घेतलेत बघा। तेवढ्या पिठामध्ये ना 2 कुकर आपले बरोबर होतील। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला 15 मिनटं शिजवून घ्यायचे। 15 मिनटं झालेले आहेत बघा। गॅस मी बंद करते, आणि आपण हे थंड होऊन देऊया। आमरस बघा मी बनवून घेतलेला आहे, मिक्सरला फिरवून घेतलं। ज्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही, जसं की पाणी म्हणा, दूध म्हणा टाकलं नाही, एकदम घट्ट असा झालेला आहे। मस्त बघा असा घट्ट झालेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून, पाणी टाकून सुद्धा पातळ करू शकता, म्हणजे मिक्सरला फिरवू शकता, पण मला अशाच पद्धतीचा आवडतो। थंड झालेले आहेत बघा, काढून घेतलेलं। तुम्हाला मी सांगते, तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं वरनं केसर पण लावू शकता, म्हणजे दुधात थोडंसं काढून थोडं म्हणजे दिसायला पण छान दिसतं। अशा पद्धतीने हे खाताना सुद्धा काय करायचं माहिती आहे का, थोडंसं ह्याच्यावरनं देशी तुपाची धार जरी घेतली तरी चालेल, मस्त होतात बघा, आणि चवीला खरंच छान लागतात। मी पण हे पहिल्यांदाच खाल्लं होतं, त्या म्हटलं तुम्हाला मी आज काहीतरी वेगळं खायला देते। तर असं सून आपल्याला काहीतरी वेगळं खायला देणार म्हटलं की किती आनंद होतो, की मला एवढा आनंद झालेला का नाही, हिने असं काहीतरी वेगळंच। कारण दरवर्षी मी त्यांच्याकडे आंब्याच्या सीझनमध्ये जेवायला जाते। एक छान बनवलं होतं ना, की आमरस पुरी, चपाती,
आणि हे बनवून दिलेलं. तिनं सांगितली माझ्या आजीची रेसिपी आहे, तुम्ही जरूर असं करून दाखवा. तर मी तुम्हाला एक करून दाखवलेलं आहे. तर जरूर तिच्याविषयी एक कमेंट करा तुम्ही की छान वाटलं, की तुम्हाला कसं वाटली ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.